श्री स्वामी समर्थ. दत्त जयंतीनिमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे. तुम्हाला गुरुचरित्र वाचना इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या दिवसापर्यंत जर का आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप खूप प्रभावी ठरतात. कारण या काळामध्ये दत्ततत्व, स्वामी तत्व हे 1000 पटीने हे कार्यरत असतं आणि त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो. आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करतं, तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं, तर कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतात. भरपूर महिला पुरुष या मंत्राचा जप करत असतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवा करत असतात. आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखादा गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सापडतो. कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि घरात आनंद, चैतन्य, प्रसन्नता निर्माण होते. घरातील वास्तुदोष, पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. प्रत्येक समस्यावर जसे की लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात. तसेच आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं. गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छाही पूर्ण होतेच. स्वामींची पुण्यतिथी असो, स्वामीचा प्रगट दिन असो किंवा दत्त जयंती असो, या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते. त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या केंद्रात, मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह हा केला जातो. आपल्याला आवर्जून हे पारायण करायचे असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या काळात सहभागी होऊ शकता. आता ज्यांना घरातील कामामुळे घरातील बघा एकत्र कुटुंब असतं, एकत्र फॅमिली असते, लहान मुलं असतात, लहान बाळं असतात किंवा जॉब करत असतात, तर जर यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही हे पारायण जर का करायला शक्य नसेल तर आपण आवर्जून या ग्रंथातील एक अध्यायाचे पठण करू शकता. अजिबात वेळ नाही, त्यांनी देखील दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला होईल तितक्या दिवस, होईल तितक्या वेळा तुम्ही या अध्यायाचे पठण या आवर्जून करू शकता. मग तुम्ही 11 दिवसासाठी करा, 21 दिवसासाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा. किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज एका अध्यायाचं पठण करू शकता किंवा हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना देखील या अध्यायाचे पठण करू शकता. यामुळे बघा स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे. तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा, प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी महाराज देत असतात. आपली जर का इच्छा काही असेल, मनोकामना असेल, तरी देखील तुम्ही ती पूर्ण करण्यासाठी या अध्यायाचं वाचन करू शकता. सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का, तर पहा, याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवतात. कारण त्याने एखादे स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढचं संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेत असतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आता आपण अगदी ग्रंथाचं या काळामध्ये वाटप देखील करू शकतो. आपण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ किंवा गुरुचरित्र ग्रंथ असेल तर आपण हे जे ग्रंथ आहेत ते अशा व्यक्तीला द्यायचे आहे की ती व्यक्ती पूर्णपणे ते वाचेल आणि त्यामुळे त्याचं दुःख मुक्त होईल आणि नकळत त्याचं देखील आपल्याला पुण्य मिळणार आहे. बघा, आपल्याला जरी पारायण करणे शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकता, इतरांना स्वामी सेवेत आणू शकता. त्याचप्रमाणे इतरांना दुःखमुक्त देखील करू शकता. तर पहा, तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता, तसेच दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही पठण करू शकता, परंतु दुपारी 12 ते 12:30 यावेळेत तुम्हाला फक्त अध्यायाचे पठण करायचं नाही,
कारण हा जो काळ आहे तो फक्त दत्त महाराजांच्या भिक्षेचा टायमिंग आहे आणि यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता. फक्त सुतक असेल, मासिक पाळी असेल, अडचण असेल तर या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही. आता बघा, बऱ्याच घरामध्ये असं काही व्यक्ती असतात की मांसाहार करत असतात, ते आपलं काही ऐकत नाहीत. तर मग अशा वेळेस आपण सेवा बंद करायची का? तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही, तर आपण घरामध्ये गोमूत्र शिपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे. कारण की आपल्या पद्धतीने सेवा ही करायची आहे. आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही. पण दत्त महाराजांच्या सेवेमध्ये, स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला घरामध्ये नॉनव्हेज हे बनवायचं नाही. आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायची आहे. जवळच्या स्वामी केंद्रात, मंदिरात किंवा दत्तगुरूच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला खडीसाखर आणि नारळ स्वामींच्या समोर, दत्तगुरूंच्या समोर ठेवायचं आहे आणि आपली ही जी मनोकामना काही असेल ती बोलायची आहे. आपली जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामींना, दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. पहा, आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवस तुम्ही करू शकता. संकल्प सोडून सेवा करू शकता. किंवा पहा, जर का आपण स्वामीसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प न सोडता देखील करू शकतो. परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प हा सोडायचा आहे. संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्या अगोदर सोडायचा असतो. बघा, तुम्ही सेवा करत राहायची आहे. तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील. आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नसते. याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळतं असतं. त्यासाठी योग्य वेळ योग्य येणे गरजेचे असते. आपल्याला रोज एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला पठण करायचं आहे. यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे. तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे. हा श्लोक आपल्याला दररोज 1 वेळा किंवा 21 वेळा, 11 वेळा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, एक श्लोकी गुरुचरित्र काय आहे. दत्ताचा अवतार झाला कलियुगी, श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, कारंज ग्रामातरी, तीर्थे हिंडत पातला भिलवर्ती यांचे संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी, वसे वारी दिनांची श्रमा. आता हा श्लोक आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे. हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे. अगोदर दिवा प्रज्वलित असेल तर परत लावण्याची गरज नाही. धूप अगरबत्ती लावायची आहे. नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून दिला तरी चालेल. तो तुम्हाला अगदी मनापासून श्रवण करायचा आहे. हा श्लोक आपण दररोज 108 वेळा देखील म्हणू शकतो किंवा म्हणायचं आहे. 108 वेळा जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी 21-11 वेळा आपण हा श्लोक म्हणू शकतो. ज्याच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी रोज 1 वेळा म्हटला तरी चालणार आहे. आता बघा, यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाहीत. त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील 9वा अध्याय पठण करायचा आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला 9वा अध्यायाचं पठण करायचं आहे. मग तुम्ही ही सेवा सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा तरी चालणार आहे. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत तुम्हाला ही सेवा करायची नाही. पुण्यफळ बघा, या सेवेच्या पठणामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं. आपली इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होते. देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा. एक तांब्यावरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर गुरुचरित्रामधील 9वा अध्याय पठण करायचं आहे. पठण करून झाल्यावरती स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचं आहे. मग घरामध्ये जे काही बनवलं असेल, भाजी भाकरी असेल तरी ती दाखवायची आहे. ती देखील चालेल. याचा निवेद्य दाखवून घ्यायचा आहे. जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपल्याला अध्याय पठण झाल्यावर नंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे. थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे आणि यामुळे घरातील नकारात्मक दोष, वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल. तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर होण्यास मदत होते, घरातील दोष दूर होण्यास मदत होते. तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून घ्या आणि तो श्रवण केला तरीही चालणार आहे. पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला कंटिन्यू ही सेवा 7 दिवस, 28 दिवस,
4 डिसेंबर ते दत्त जयंतीपर्यंत तुम्ही नक्की करायचे आहे. बघा, स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्की मिळेल. गुरुचरित्रातील अध्याय हा, मग याला सगळे नियम अटी पाळावे लागतात का? जसे की गुरुचरित्राला पाळावे लागतात तर नाही. बघा, याला कोणतेही नियम अटी पाळायचे नाहीत. तुम्ही ब्रह्मचर्याचं नाही पालन केलं तरी चालेल. फक्त संकल्पयुक्त सेवा जर करत असेल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. परान्न वर्ज्य करायचं आहे. शक्य झालं तर परान्न वर्ज्य करणं. परान्नामुळे आपल्याला मोठे दोष लागतात. त्याच्यामुळे परान्न वर्ज्य करा. संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार कडकडीत वर्ज्य असतो. तसेच अशा वेळी आता मासिक धर्म सुतक आलं तर तेवढे दिवस स्किप करायचे आहे. परंतु तुम्ही चालू करू शकता. शक्यतो एकाच वेळ ठेवा आणि हा अध्याय रोज पठण करा. कोणीही करू शकतं. लेडीज, जेंट्स, मुलगा, मुलगी, विधवा, अगदी कोणीही सेवा करू शकतं. गुरुचरित्राचे सगळे नियम याला पाळायचे का? तर अजिबात नाही. अगदी कोणताही मोठा नियम वगैरे काही नाही. फक्त मांसाहार वर्ज्य आहे. आता हा गुरुचरित्राचा मोठा ग्रंथ आहे. तो खूप पवित्र ग्रंथ आहे. आपण रोज त्याला हाताळू शकत नाही. गुरुचरित्राचं पारायण करताना सुद्धा आपण त्याला रोज गुंडाळून ठेवतो. त्याच्यामुळे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं मोठं पुस्तक आपल्याला मिळतं. कोणत्याही धार्मिक ठिकाणी तुम्हाला मिळेल. केंद्रात पण मिळेल. तुम्हाला तिथून जाऊन फक्त 9व्या अध्यायाचा गुरुचरित्रातील पुस्तक किंवा ग्रंथ हवा आहे तो तिथे मागा. तुम्हाला ते लगेच देतील. अगदी 10-15 रुपयाला येतो, जास्त काही नाही. त्यामुळे हा छोटंसं पुस्तक असतं. हे आणा आणि तुम्ही हे रोज पठण करू शकता. तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणीकडून देखील ही सेवा, स्वामी सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. तुमचा रिलेटिव्ह देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि सर्वांना हा स्वामी मार्ग तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.